हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आमच्या घरात चालू आहे गणपतीचं डेकोरेशन आणि मी तो पूर्ण ब्लॉग तुम्हाला दाखवणार आहे आम्ही कसं डेकोरेशन करतो. मी आता टाईल साफ करते भिंत. हे बघा, बघू शकता 2 दिवसानंतर ही वाली. ओके, आता आमच्या घरात काम चालू आहे डेकोरेशनचं. है बघा. बचपन में जब मैं वो झगड़े देखा था जो भी टाइम क्या होता है मालूम, किसकी भी गलती तेरी भी नहीं होगी, तेरी भी नहीं होगी, सुनना ही नहीं है कि मैं क्या बोलना चाहता हूँ. गाईज बघा, असं 3D मध्ये डेकोरेशन आहे. मी बोलतोय डेकोरेशन मला हा आहे. डेकोरेशन मी केलंय. थँक्यू. फक्त पोस्टर या पाठी लाईट लावली आहे. तू नको त्याची साईड घेऊ. आताशी एवढीच लादी पुसून झाली आहे इथपर्यंत. अजून एवढी बाकी आहे पाठी. बापरे, इथे पाणी घेतलं पुसायला. त्याला रात्रीचे 2 वाजलेत आणि इथे डेकोरेशनची तयारी चालू आहे बघा. इथे बघा गोळे बनवून ठेवले. थकली गोळे बनवून. करत राहील. आणि माझी आजी जी 2 वाजता जेवते. आता वाजले 3 आणि मी आता जेवायला घेते कारण घरात खूप काम चालू आहे डेकोरेशनचं आणि राहिलं फक्त एकच दिवस. मी डेकोरेशन पण तुम्हाला दाखवेल म्हणजे कसं काय चालू आहे ते. मी आता जेवते कारण खूप भूक लागली आहे. दाखवते मी काय घेतलं आहे जेवायला. हे बघा, मेथीची भाजी, भात आणि चपाती. तुमच्या घरी बनते का अशी मेथीची भाजी तर सांगा. आमच्या घरी अशी बनते. आणि ही भाजी बनवली आहे माझ्या आजीनी, बघू शकता हिनी. ना माझ्या काल्या छिडो. हॅलो गाईज, आजचा दुसरा दिवस आहे आणि कालचा व्लॉग मी जास्त शूट नाही केला आहे कारण आम्ही सकाळी 6:30 वाजता झोपलो आहे. तर मग आजच्या दिवसात जे डेकोरेशन बाकी आहे ते मी तुम्हाला पूर्ण या व्लॉगमध्ये दाखवेल आणि उद्या तर दुसरा व्लॉग चालू होईल तो. आता वाजलेत 3:30 आणि आता मी नाश्ता करायला घेते. आम्ही उठलोच 2 वाजता 6:30ला झोपून. तर मी पुढचा जो ब्लॉग आहे तो मी तुम्हाला कंटिन्यू दाखवेल पुढेच. ओके, हे बघा मी काय काय घेतलंय खायला. छोल्याची भाजी, चपाती, चाय आणि याला काय बोलतात, फाफडा, थेपला मला नाही माहिती ते. ॲना, ए ॲना, आंघोळीला चल. चल आंघोळीला लवकर. तू कुठं चालला रे? कुठं? डोंबोलीला ना ग बाई. कुठं गेला? जय के पास जा रहा है गट्टू. जय के पास नहीं, सुल्लू के पास जा रहा. सुल्लू के सुल्लू. ए मी ब्लॉग काढते. सुल्लू. तर गाईस, तुम्ही बघू शकता प्रभू येशूच्या आशीर्वादाने माझी ड्रेसिंग बघू शकता. ड्रेसिंग प्रभू येशूच्या आशीर्वादाने दरवर्षीप्रमाणे स्टेला. यंदा आमच्या घरी. माझी स्टेला. ओय,
मी तुम्हाला दाखवते डेकोरेशनचं काम कुठपर्यंत चालू आहे. आता पेंटिंगचं काम चालू आहे आणि राहिलं फक्त आजचाच दिवस, उद्या येणार पप्पा. तर बाहेर जाऊन दाखवते मी तुम्हाला कुठपर्यंत काम आले. हे बघा, ग्रीन कलर का मारतोय पण तू तिथे? फुकटची येऊन पटेली जरा कमी कर. पण दगड ग्रीन कलरचे असतात काय बावळट? अरे तो दगड़ थोड़ी बना रहा है, तो क्या है वो? बैनर में क्या दिख रहा है आपको? ग्रीन ग्रीन. दीदी तू नुसती हा गा का? दगडाला शेवाळे असतात ना ग्रीन, ते बनवते तो. अच्छा, तिने शेवाळा कधी बघितल्यात का? पडली पण आहे 10 वेळा. मग? शेवाळ्या बघितल्यात का? त्याला ती गवतं भारी भेटलं ना ते रिअल वाले. त्याला मी मुद्दामूनच बोललो की कुठे म्हणजे झाडं वगैरे आहेत शिरो, का? ही आमची भिंत बघा किती सडलेली आहे. किती कलर केला तरी ही भिंत वल्लीच असते पावसामुळे बघा. अभी बोलेंगे एशियन पेंट लगाओ. सब कलरच राहत नाही या भिंतीला. एशियन से लेके कलर वेस्टर्न तक. असा मारलेला आणि तो झालाय कसा. कापूस पिंजरा दिसतो जसा. तर गाईज बघा, इथपर्यंत काम झालेलं आहे. माझ्या भावाने केलेलं आहे. एकटाच करतोय बिचारा, कोण मदत नाही करत आहे त्याला. कोण दळाचं आहेच नाही है ना? ए गुरु भांडे घासते ना. हा, हे आम्ही सगळं शेवाळ्या बनवलेत. आम्ही म्हणजे आपल्या घराने रे, असं घराने घराचं डेकोरेशन आपल्या. फायनल लुक मी तुम्हाला दाखवेल एंडिंगला. मला दाखवतोय. तर गाईज मी आली आहे बाहेर कारण मला खूप भूक लागलेली. घरात डेकोरेशनचं काम चालू आहे. घरात पण काय नाही खायला म्हणून मी बाहेर चालली आता. आहे ना. दिका रे नंदिनी वो चॉकलेट. फक्त जे लाईनी अशा पाडायच्या, डार्क चॉकलेट टाकायचा. तो थोडा झाला ना थंड, मधलं पिस्ता मधलं flavor. राहिलं की ते काढून टाकायचं. आम्ही मिल्क चॉकलेटचा गणाश आहे ना, कुनाफा गणाश. मोदक त्या ठेवणार आहे. तर गणाशमध्ये ज्याला फक्त कोणाला ऑर्डर द्यायची गणपतीची ते देऊ शकता. ठीक आहे, मी उद्या ब्लॉग पोस्ट करेल. हे बघ. आणि डेकोरेशन ऑलमोस्ट झालंच आहे. 30% बाकी आहे फक्त. मोर बनवायचा आहे. तो मोर बनवताना पण मी तुम्हाला दाखवेल. टॅलेंटेड आहे माझा भाऊ, बोला सर. हा, ज्यांना कोणाला ऑर्डर द्यायची असेल गणपतीची पुढच्या वर्षी तर कॉन्टॅक्ट करा. कंप्लेंट. तर गाईज अशा प्रकारे माझी मम्मी इकडे मोर बनवते. कुतुमिनाला मोर बघा तो, आणि त्याला आधीच पंख लावते. ए बाई, तिची मान तर बघ मामी कशी ऍडजस्ट करतात, पर दाबून दाबून. ऍडजस्टेबल मोर आहे. त्याला क्ले आणून लावला ना भारी वाटेल तो. मोर कमी आता बघायचं वाटतं, ती बघ लांब मान. नाही छान केलं. त्याला क्ले लावला ना भारी वाटेल. हा, काय लावलं तर क्ले हा छान वाटेल. पण जरा मागचा पोर्शन तू काहीतरी वाकडा मला ते लांबून बघितल्यावर हे केळीचं बघा आमचं फायनल डेकोरेशन. आता इकडे मोर येणार आहे, हरण येणार आहे, झोप आली मुंगूस पण येणार आहे तो मी बनवणार आहे गाईज. आणि बटरफ्लाय. माझी बहीण बसणार आहे तिथे. गुंगा नसतो का तो काळा. आणि घरातला कृष्णा. अॅना शिरोज त्याला बसवायला तिथे लाव ना. कृष्णा का भुकतोय? का भुकतोय? घरात हो, चल घरात. है ना, चल घरात. वाजले रात्रीचे 2. इथे माझी मम्मी अजून मोरच बनवते.
आणि खालती पॅकेजिंग चालू आहे गणपतीसाठी. मोदकांसाठी ते बॉक्स असतात त्याची पॅकेजिंग चालू आहे. ते मी तुम्हाला दाखवते. बॉक्स बघा कसले भारी आहेत. त्यात मोदक पण एक नंबर असणार आहे, कुनाफा मोदक. तर ज्यांना कोणाला ऑर्डर द्यायची आहे ते देऊ शकता. ठीक आहे. लगेच बसला ब्लॉग टाकते म्हणून बॉक्स बनवायला. बघा हे असे बॉक्स आहेत. दिखा रे बॉक्स. एक तरी मला बनवून दाखवणे हे प्रॉपरली आई पप्पा सांगतोय. ह्याच्यावर 500 आमचे रुपये स्टिकर पण येणार आहेत एक बनवून बॉम्बोलोनी दाखव. हाऊसचे. तर ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता. बघा मामी. इकडे मेहनत चालू आहे. 1 मिनिटाच्या आत. एक. इथे रात्रीचे 3 वाजलेत आणि आता आम्ही मॅगी खातोय बघा. इथे पार्टी पण बघा. उद्या हापताना पण दाखवते गाणला. आणि मी ब्लॉग इथेच एंड करते. मी तुम्हाला डेकोरेशन दाखवलं, फक्त जो मोर आहे तो उद्या ते लोक लावणार आहे. अजून तो बनला नाही आहे. उद्या मी वेगळा ब्लॉग काढणार आहे बाप्पा येताना. हा ब्लॉग मी इथेच एंड करते. तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि खूप सारं प्रेम द्या. ओके, टाटा, बाय बाय.